हार्दिक हार्दिक स्वागत आहे। उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज मुरबाड ग्रामीण आणि ओपन ग्रामीणसाठी चषक त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत। एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे आपण सन्मान देखील करूया। गुरुनाथजी मुकुंद धुमाळ साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। शरद शिंगोळे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करायचा आहे। वळूया सामन्याकडे। सामना सुरू होत आहे। ऑटो कॉम्बॉक्स सुनील शेळके यांचा आवाज आपण ऐकूया। धन्यवाद रोशन संते सर। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील यानंतरचा महत्त्वाचा सामना अल्पावधीतच सुरू होत आहे आणि तो झालेला सुद्धा आहे। पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट असं म्हणूया, कारण ठरवलंय गोलंदाजाने उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू ठेवायचा आहे। फलंदाज तेजस शेलार स्ट्रायकिंग एंडला आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत दळवी आणि आदी मडके यांच्याकडे चेंडू सोपवलाय। गोठेगर ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात कुंदे हा संघ आपण बघतो। यावेळेस झेल टिपला, फलंदाज बाद। कमी उंची मिळालेली होती ह्या बॉलला, ती टॅकल करता आली नव्हती। थोडा कमी गतीचा चेंडू होता, यामुळेच कव्हर्सच्या डोक्यावरून मारण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे फलंदाजाचा फसला आणि एक साधा सोपा झेल टिपला इथे क्षेत्ररक्षकाने। त्यामुळे आधी त्याच्या सहित 771 ग्रुप गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बीच्या खात्यामध्ये एक बळी निश्चितच जातो आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गक्रमण करताना भूषण रोहणे याला आपण बघतो। हा सुद्धा अत्यंत गुणवंत अशा पद्धतीचा खेळाडू आहे भूषण रोहणे। भूमी 11 कुंदे आपला कम्फर्ट झोन सोडून अनेक ठिकाणी खरं तर भूमी 11 यांचा सहभाग आपण बघतो आणि अनेक भागामध्ये ते क्रिकेट खेळत असतात। पनवेल विभाग असेल, त्याचबरोबर भिवंडी असेल, बदलापूर असेल, मुरबाड असेल, अशा अनेक ठिकाणी ते क्रिकेट खेळत असतात। आणि जितके तुम्ही जास्तीत जास्त क्रिकेटसाठी फिरता, अनेक प्रतियोगितांमध्ये सहभाग नोंदवता, तितकाच तुमचा अनुभव निश्चितच दांडगा होत असतो, तो वृद्धिंगत होत असतो। इथे डायरेक्ट शरीरावर म्हणजे पॅडवर आदळलेला चेंडू आपण पाहिला। पंच मात्र अत्यंत स्थिर आहेत। हेमंत शेट्टी सर JP पॅनलचे पंच आहेत, त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच मुन्ना पठाण सर, शहापूर की आणबाण शान म्हणून त्यांना आपण संबोधित करतो। यावेळेस क्लीन बोल्ड 3-32 साई सिद्धा टेंबवली आणि त्यांच्या विरोधात विधी 11 बेस्ट ऑफ बोरशिती या दोन संघांदरम्यान असणारे दोन्ही संघाचे संघनायक निश्चितच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल। इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण आणि ओपन ग्रामीणमधील बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर याच्यासाठी जी ट्रॉफीचं सौजन्य मिळालेलं आहे ते सौजन्य दाते सन्मान्य श्री गुरुनाथजी मुकुंद धुमाळ यांचं क्रीडानगरीमध्ये तथा मुख्य व्यासपीठावर आगमन झाले। तुमच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह स्वागत। चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच हाही आपण एन्जॉय करू शकता। वातावरण थोडं पोषक बनलेलं आहे आणि दाट अशा पद्धतीचे काळे ढग तितके जरी नसतील तरी थोडं अंधारमय अशा पद्धतीचं हेझी ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणू शकतो, विविध सनरेज आपल्याला इथे पाहायला मिळत नाही। यावेळेचा फटका चांगला आहे, कव्हर्स आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मधून काढलेला आहे। जी दरी होती ती दरी भेदली आहे। बासेट ज्याला आपण म्हणतो की भूमितीमध्ये दुभाजक नावाची एक संकल्पना असते, त्या पद्धतीने इथे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेस केलं। तर क्रिकेटमध्ये तुम्ही फटके कोणते खेळता ते जितकं महत्त्वाचं आहे आणि ते कुठे प्लेस करता तेही तितकंच महत्त्वाचं आहे। प्लेसमेंट अतिशय महत्त्वाची आहे, कुठे प्लेस करता। बऱ्याचदा जिकडे क्षेत्ररक्षक नाहीत अशा भागामध्ये जर तुम्ही फटका प्लेस केला तर तुम्हाला कमी मेहनतीमध्ये अधिक परतावा मिळू शकतो।
कधी कधी फटका फार सुंदर असतो, परंतु समोर क्षेत्ररक्षक उभा असतो त्यावेळेस तिकडे अधिकच्या धावा येत नाहीत. पुढे सरसावले, चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. अचानक मिळालेली उसळी इथे टॅकल करता आली नाही आणि आदी मडके याचं हे सुरुवातीचं षटक, पहिलं षटक, या षटकातील प्रत्येक चेंडू जणू काय उजव्या बाहेर 5व्या आणि 6व्या स्टंप्सवर ठेवला गेलेला आहे. एक चांगला प्लॅनिंग इथे आदी मडकेचं आपल्याला पाहायला मिळालं. धावा खर्च झालेले आहेत फक्त 3 आणि गडी मिळवलेले आहेत 2. 2:45 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. बरोबर 5 मिनिटं इथे निश्चितच घेतली गेलेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी आणि निर्धारित 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. यापेक्षा अधिक जर तुम्ही अवधी वापरता, वेळ खर्च करता, तर अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये इथे घेतला जाईल. आज सकाळी आपण पाहिलं ज्यावेळेस मुरबाड ग्रामीण विभागातील काही सामने सुरू होते, अशा वेळेस निर्धारित 4 षटकांच्या सामन्यासाठी आपण 20 मिनिटांचा अवधी दिला होता आणि 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कव्हर करणं गरजेचं असायचं. अशा वेळेस 17 मिनिटं जर लागली तर 2 क्षेत्ररक्षक, 19 मिनिटं लागली तर 3 क्षेत्ररक्षक, अशा पद्धतीने रचना झाली होती सकाळी. परंतु त्यानंतर त्यामध्ये थोडा बदल केला गेला. त्याचबरोबर इतक्या दुरून, इतक्या लांबून खरं तर या सगळ्या टीम्स आल्यात. टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत संघ आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण 5 षटकांचे सामने निश्चितच त्यानंतर खेळवले आहेत. क्रॉस बॅटेड फटका, हॉरिझॉन्टल बॅट शॉट ज्याला आपण म्हणतो, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जात असताना जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होते ते वाईड ऑफ लॉंग ऑनकडे गेले, काऊ कॉर्नर रिजनकडे गेले, चेंडू अडवला आणि फेकी झाली. एक धाव इकडे मिळाली. संथ आणि सावध अशा पद्धतीची सुरुवात. सावध राहावं लागेल कारण फार लवकर तुम्ही 2 गडी गमावलेले आहेत आणि अशातच सावध राहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. संकेत दळवी याचे चांगले संकेत येतात कारण पहिला चेंडू इंटू दी मिडल ऑफ दी ब्लेड ज्याला आपण म्हणतो, अगदी मध्यावर लागलेल्या बॅटच्या. उजव्या यष्टीच्या फार बाहेर नियंत्रण गमावले ते गोलंदाज आतिश भांडेनं. आतिश भांडे अत्यंत गुणवंत खेळाडू आहे शहापूर तालुक्यातील आणि आपण गोठेकर ब संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा अशा अनेक क्वालिटेटिव्ह खेळाडू आहेत, मॅच विनर्स आहेत, ज्यामुळे गोठेकर ब संघाचं क्रिकेट पाहणं हे सुद्धा फार चांगलं असतं. टेनिस क्रिकेट विश्वातील 4ही दिग्गज संघ म्हणजे गोरसे ब आपण म्हणूया, त्याचबरोबर गोठेकर ब म्हणूया, वडवली ब म्हणूया. मला असं वाटतं ब असं नाव दिल्यानंतर काही खेळामध्ये सुधारणा होते की काय, ज्या पद्धतीने या संघांचं अधिराज्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला साई सिद्धार्थ टेंभवली सारखा मोठा कंटेंडर निश्चितच इथे पाहायला मिळेल कारण गोरसे ब संघाला पराजित करणारा संघ निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची ताकद स्वतःकडे ठेवतो. इथेही एक धाव मिळाली. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत राहिलेलं आहे. आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण आहे. सुदिंग कंडिशन ज्याला आपण म्हणू शकतो. कोणत्याही पद्धतीने मला असं वाटतं निश्चितच एकाही खेळाडूचा घामही गळत नसेल. तसं म्हटलं तर कोणताही खेळ असेल तर तो खेळ खेळत असताना शारीरिक क्षमता तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. बॉडी फिटनेस लेवल तुमची जर चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेटच नाही तर अथवा इतरही सगळे खेळ खेळू शकता. चला, अधिकचा वेळ खर्च होत आहे. आतिश पांडे 8 धावा धावफलकावर. अतिशय हा चेंडू फटका अप्रतिम आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेरून खेचून मारला. फुल अँड सक्सेसफुल षटकार. ती फलंदाजांनी करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे या खेपेटीवर किती धावा सेफ असाव्यात असा अंदाज त्यांना लावावा लागतो. स्विच केलेले स्वतःला, इथे ग्रीप चेंज केली, पंचांकडे निश्चितच अगदी थोडी अपील केलेली. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं तर उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आपण स्ट्रायकिंग एंडला बघितलं तर भूषण शेलार आहेत जे डावखुऱ्या हाताचे आहेत आणि त्यांच्या विरोधात
एक अँगल करून चेंडू ज्यावेळेस आतमध्ये जातो त्यावेळेस गोलंदाजाला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, म्हणून अधिकची अपील इथे केली नाही आतिश भांडे याने. डावी यष्टी सोडून जाणार चेंडू, पंच आमच्याकडे वळत आहेत हेमंत, आणि इथे हा चेंडू वाईट ठरवला जातोय. अतिरिक्त एक धाव अपलकोर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 15. ग्रामीण ओपन हाफमधून मला असं वाटतं हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, आणि आज दिवसभरामध्ये आपल्याला हा हाफ कंप्लीट करायचा आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याचबरोबर अतिरिक्त उंची मिळाली, तिला टॅकल करता आली नव्हती. निर्धाव चेंडू निश्चितच इकडे राहिला. आणि आज मला असं वाटतं दुपारनंतर ग्रामीण ओपनमधून आणखी एक लॉट आपल्याला पाहायला मिळेल. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले, बँग अँड गॉन. व्हॉट अ ग्रेट शॉट, षटकार. तो वाच किंवा बाकी त्याने न करता मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये तो त्या पद्धतीने खेळतच आहे, आणि त्यावरून त्याचे इरादे, त्याचा हेतू स्पष्ट होतो. 21 धावा, 2 षटकं संपली. सेकंड स्पेलमध्ये आधी मडके पुन्हा एकदा येतील. समालोचन कक्षाच्या टोकाकडून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संकेत दळवी. सलामीसाठी आलेला संकेत आहे. अगदी बॉडी बेंड केली होती, त्यानंतर बॅटचा पेस क्लोज केला होता. जो फुलटॉस होता त्याला दिशा देण्याचा प्रयत्न आहे, आणि का होऊ नये त्या बाजूने जर आपण बघितलं तर एकही क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नव्हता. याचा फायदा खरं तर फलंदाजाला घ्यायचा होता, परंतु ॲप्लिकेशन लेवल योग्य ठेवता आली नाही. ड्राईव्ह केलेले आहे, क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आलेत, फंबल झालेत, आणि हीच परवानगी आहे इथे. जिकडे एक धाव पूर्ण होणं गरजेचं होतं किंवा एक धाव पूर्ण झाली असती, होऊ शकली असती, तिथे 2 धावा निश्चितच आलेले आहेत. एका धावेचं परावर्तन 2 मध्ये केलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगले धावलेत खेळपट्टीवर. 24 धावा धावपल करून. एखाद्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्ही धावत असता त्यावेळेस सलग तुम्हाला 400 मीटर, 500 मीटर, 1 किलोमीटर धावायचं असतं, आणि कम्पॅरेटिव्हली म्हणजे ते तितकंही सोपं नाही, परंतु यापेक्षा अधिक सोपं आहे अशा अर्थाने की इथे 22 यार्ड धावल्यानंतर पुन्हा तुम्हाला मागे वळावं लागतं, पुन्हा धावावं लागतं, पुन्हा मागे वळावं लागतं, पुन्हा धावावं लागतं. अशातच ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये जी बॅट असते ती कशी पकडावी याचं सुद्धा एक मायक्रो सायन्स आहे. हे ज्याला जमतो तो चांगल्या पद्धतीने धावा बनवत असतो. आणि या अगोदर विजय झालेला संघ वडवली बी संघ ते यासाठी जाणले जातात, जिकडे तुमची थोडी ढिलाई झाली, जिकडे तुम्ही थोडी दिरंगाई केली, जिकडे तुम्ही थोडे चुकलात, अशा वेळेस वडवली बी संघाचे फलंदाज लगेचच अतिरिक्त धाव तिकडे चोरतात. व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम झेली ते टिपला एसटीच्या मागे. एसटी रक्षक 4, रोहन शेळके याने फलंदाज बाद. 31, ही उपस्थिती आहे म्हणजे सगळे प्रेक्षक दर्दी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अलीकडच्या हंगामातील तिसऱ्यांदा टेंबवली संघाने गोरसई संघाला नमवलेला आहे. शेळके ब्रदर्स ट्रॉफी भिवंडी येथे मी समालोचनासाठी होतो त्यावेळेस सुद्धा गोरसई संघाला त्याने नमवलं होतं. त्यानंतर
साने येथे जी स्पर्धा झाली तेथे सुद्धा गोरसे संघाला त्याने नमवलं होतं आणि धडाकेबाज चषकामध्ये आज रोशन घायल याला घायाळ केलंय. विकेटची हॅट्रिक इकडे मिळाली आहे. धडाकेबाज चषक वडवली 20-23 या आयोजनामध्ये. आदी मडके हा गोलंदाज इथे ठरतोय. गोलंदाज ठरतोय. या अगोदर कल्पेश देशमुख श्री गणेश दहीगाव संघाचा गोलंदाज होता, ज्यानेही 5 गडी बाद केले होते. इथे 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावा अत्यंत महत्वाच्या. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मी एका गोष्टीचं खरं तर इथे वर्णन करत होतो अथवा एका विषयाकडे वळत होतो, तो असा की कर्णधार भूमी 11 कुंदे संघाच्या त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की आम्ही नेहमी सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळत असतो, त्याचबरोबर आम्हाला एकमेकांची बलस्थानं माहीत आहेत आणि लेफ्ट आर्म जे गोलंदाज आहेत गोटेकर बी संघाकडे, त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये कुठे अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही सरावामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. 2:45 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झाली. गोटेगर ब संघ अर्थात 771 गावदेवी गोटेगर ब संघ, वेळेच्या बाबतीत आपण प्रॉम्प्ट राहणं फार गरजेचं आहे. 3:03 झालेली आहेत, म्हणजे 18 मिनिटं 3 षटकांसाठी तुम्ही घेतलेत. शेवटच्या 4थ्या षटकात पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे मला असं वाटतं जवळजवळ आता फक्त 2.5 मिनिटं उरलेली आहेत आणि या 2.5 मिनिटामध्ये 4थं षटक जर आपण कंप्लीट केलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. आता ही सगळी तयारी करून सुद्धा इथे हवी तशी फलंदाजी करता आली नाही इथे फलंदाजांना. म्हणजे क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यामध्ये तुम्ही किती तयारीनेशी जरी उतरलात तरी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळपट्टीवर खेळत असताना जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचं भान तुम्हाला ठेवावं लागतं आणि त्या पद्धतीने अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळावं लागतं. हे क्रिकेट तुम्हाला तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. म्हणजे क्रिकेट म्हणजे त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी ऑफ डिसिजन्स, म्हणजे निर्णय घेण्याची फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे आणि त्याचबरोबर जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्हाला खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करता आला पाहिजे. 4थं षटक घेऊन ओमकार परटोळे येत आहेत. हा सुद्धा एक अत्यंत गुणवान गोलंदाज आहे, परंतु पहिल्या चेंडूवर त्याचा खरपूस समाचार घेतला, पूल केलंय, खेचून मारला, चाबूक शॉट, षटकार. वाट बघत होते, जणू काही एखादा वाघ त्याच्या सावजाची हरणीची वाट बघत असतो त्या पद्धतीने वाट बघत होते आणि त्याला जो चेंडू हवाय तो चेंडू मिळाला
आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे चांगल्या पद्धतीने टायमिंग जुळलं, त्याचबरोबर ताकद ओतता आली ते फलंदाजाला आणि त्याचा परिणाम म्हणून या फटक्याला अंतर मिळालं षटकाराचं. धावफलक जाऊन पोहोचले 32 अर्थात 32 वर. षटकाराने सुरुवात झाली. 50 धावा कमीत कमी जर धावफलकावर जोडता आल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात भूमी 11 कुंदे संघाला, तर हे बॅटल पाहणं अत्यंत मजेशीर असणार आहे, त्याचबरोबर रोमहर्षक असणार आहे. यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरून प्लेस करायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपला जेल आणि ज्या फलंदाजाने इथे षटकार दाखवला होता तो फलंदाज माघारी परततोय. जयंत डिंगोरे याचा हा चांगला झेल. 30. तर ओंकारने फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये धाडलंय. भूषण शेलारच्या वतीने 3 षटकार आपण पाहिले होते. ऑकवर्ड पोझिशनमध्ये यावेळेस भूषण आले होते. कमी गतीचा चेंडू होता, लॉफ्ट करायचं होतं, उंचावरून मारायचं होतं कव्हरच्या डोक्यावरून. प्रयत्न फसला. इथे फुलं लेंथ आहे, पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच निश्चितच इथे मिसिंग डाऊन दी लेग अशा पद्धतीने इशारा करतायत गोलंदाजाला आणि गोलंदाज लगेचच शांत होत आहे. अशा पद्धतीची मॅच्युरिटी तुम्हाला क्रिकेटमध्ये दाखवायची असते. कधी कधी नाहक गोलंदाज अगदी अशा पद्धतीने अपील करत असतात जणू काही हा बळी त्यांना घोषितच झाला पाहिजे या पद्धतीने हट्टास पेटलेले असतात, इन्सिस्ट करतात. आणि कधी कधी असं होतं की तुम्ही गरज नसताना अपील ज्या वेळेस करतात ना त्यावेळेस पंचांवरही त्या गोष्टीचा थोडा निगेटिव्ह रिझल्ट येत असतो, पंचांवर होत असतो असं म्हणायला हरकत नाही. थोडा वाईट प्रभाव पडतो आणि कधी कधी फलंदाज बाद असताना सुद्धा पंच डिनायल मूडमध्ये जात असतात. म्हणजे लांडगा आलारीसारखी परिस्थिती होते. लेग बायच्या रूपाने ही धाव इकडे कंप्लीट झाली आणि 34 धावा याचबरोबर धावफलकावर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 34. चांगला फटका आहे. पॅडमधून पिकअप केलं होतं चेंडूला आणि त्यानंतर खेळून काढले होते. डीपमध्ये स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते आतिश पांडे. चेंडू आणून फेकी झाली. 2 धावा मिळाल्या. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपला. 9.00 ची धावगती अर्थात 36 धावा धावफलकावर आणि 6 गडी बाद झालेले आहेत. ते म्हणजेच फलंदाजी करणारा संघ अर्थात भूमी 11 कुंदे या संघाचे. 3 मिनिटं अधिकची वापरली गेलेली आहेत. त्यामुळे रोहन शेळके आणि इतर संघ सहकारी आपणास 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक प्लेस करावा लागेल. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील अत्यंत मोठा महत्वाचा चुरशीचा सामना असेल, जिकडे विधी 11 बोरशेती संघ साई सिद्धा टेंबोली बरोबर खेळताना तुम्ही पाहू शकाल. आत्ता निश्चितच खरी मजा येणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण या अगोदरचे दोन्ही संघ भिवंडीतील होते. आता मात्र एक संघ शहापूरमधला असणार आहे आणि दुसरा संघ साई सिद्धा टेंबोली भिवंडीमधला असणार आहे. 2 तालुक्यांमध्ये ही लढत निश्चितच आपण पाहू शकाल. ओपन ग्रामीण अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे. एका गावातील 11 खेळाडू या फॉर्मॅटमध्ये खेळू शकतात. हा फटका फार चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा. डिपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसरीसाठी निघतील. वाटविले आपण डायरेक्ट हिट देण्याचा निर्णय अगोदर घेतला रोहनने. त्यानंतर त्याने हेरलं की जर आपण इथे डायरेक्ट हिट दिली आणि बॅकअप अवेलेबल नसेल तर अतिरिक्त धावा खर्च होऊ शकतात. त्यामुळे स्वतःला आवरलं, सावरलं, योग्य निर्णय घेतला. 38 धावा धावफलकावर आहेत. प्रितेश जोशीचं हे शेवटचं षटक. प्रीतम जोशी, यस, नाव वाचल्यानंतर मीही अवाक झालो की प्रीतमचं नामकरण प्रितेश असं केलं गेलं की काय. एक धाव इकडे आली. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत.
या षटकामध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. इम्पॅक्ट या अगोदरचं षटक एक षटकार जर वगळला तर ते सुद्धा ओंकार परटवलेनं फार चांगलं फेकलं आणि त्यामधून एक दबाव निर्माण झालेला आहे फलंदाजांवर. उजव्या इष्टीच्या फार बाहेर वाईड यॉर्कर इथे शोधला. क्रिकेटमध्ये हा चेंडू जितका जास्त वेळ तुम्हाला फेकता येईल निश्चितच तितका चांगला रिझल्ट एक गोलंदाज म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्याचबरोबर फलंदाजांना तुम्ही शांत ठेवू शकता. परंतु हा चेंडू प्रोड्यूस करणं फेकणं तितकं सोपं नाही. त्यासाठी कमालीचा सराव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण थोडं जरी तुमचं ॲप्लिकेशन चुकलं की त्यावर मोठा फटका येत असतो. याचं उदाहरण निश्चितच सांगेल. इथे प्रत्येक जण बीट झाले असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक बीट झाले, स्लीपवरचा क्षेत्ररक्षक बीट झाला आणि चेंडूने त्याचं साध्य साधलं. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या चेंडू फेकत असताना जर तुम्ही चुकलात तर तुमच्या विरोधात मोठे फटके येतात. या अगोदर T20च्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनल सामना निश्चितच तुम्ही ऑस्ट्रेलिया वर्सेस पाकिस्तान अनुभवला असेल, जिकडे शाहीनच्या आफ्रिदीच्या विरोधात मॅथ्यू वेड याने ज्या पद्धतीने फटके सजवले होते, गोलंदाजाच्या गतीचा सुद्धा वापर केला होता आणि इथे त्याच पद्धतीने गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. आतिशचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि याच बरोबर इथे हा चौकार मिळतो. सख्खे भाऊ आहेत आणि त्यांची आपण पाहिली की देहबोली एकसारखीच असते, चालण्याची पद्धत सारखी आहे, शरीराची ठेवण सारखी. थोडा उंचीत फरक आहे मला असं वाटतं. शेवटचा चेंडू या सत्रातील असेल. एकूण धावा आतापर्यंत आहे त्या 48. ज्या 50ची आपण चर्चा करत होतो त्याच्या उंबरठ्यावर डाव येऊन ठेपलाय. आडव्या बॅटने फटका सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघतील का निघू नयेत, कारण शेवटचा चेंडू होता. परंतु इथे ही धाव पूर्ण करता आली नाही. या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा निर्णय. जर सामना बरोबरीत सुटला तर अगोदर विकेट्स पाहिल्या जातात, म्हणून प्रत्येक विकेट महत्त्वाची आहे. इथे धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झाले. धावफलक पोहोचलं ते 49 रन आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 10.00ची धावगती राखत असताना सामना दुसऱ्या सत्रामध्ये जिंकावा लागेल. तो म्हणजेच 777 गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर ब या संघाला. आहोत जिकडे विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाचे संघनायक माझ्या बरोबर रोशन जोडलेले आहेत. त्याचबरोबर साई सिद्धा टेंबवलीचे अल्ताफ माझ्या बरोबर जोडलेले आहेत. कर्णधार आणि मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. राजेशजी शिंगोळे त्याचबरोबर दयाजी शेळके आपणास विनंती आपण या. तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटीज फ्रॉम वडवली विलेज, वडवली गावातील ह्या 2 व्यक्तिमत्वांना आपण इकडे आमंत्रित केलंय. हेड अँड टेल अशा पद्धतीचं हे नाणं आहे. गोल्डन कॉईन आपण म्हणू शकता. यस. आणि सामना निर्धारित 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही कर्णधार. सामना 4 षटकांचा असणार आहे. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. नाण्याची दर्शनी बाजू हेड अशी आपल्याला पाहायला मिळाली. तुम्हाला दोघांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाशी तुम्ही संलग्न व्हा आणि या सामन्यांचा आनंद घ्या. दोन्ही कर्णधारांना तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. या अगोदरचा एक सामना तुम्ही दोघांनी जिंकलेला आहे आणि या अगोदरचा जो सामना झाला या हंगामातील 3ऱ्यांदा गोरसई संघाला खरं तर तुम्ही अल्ताफ पराभूत केलेला आहे. आणि
असं करत असताना निश्चितच एक प्रश्न की जो तुमच्यासाठी अगदी जाणीवपूर्वक आणि पर्पजफुली मी विचारेल की टेनिस क्रिकेट विश्वातील गोरसई ब संघ हा अत्यंत दिग्गज नामवंत संघ आहे, परंतु भिवंडी तालुक्यांमधून टेंभवली असा संघ आहे जो त्यांच्या विरोधात लढण्याची धमक ठेवतो आणि या हंगामात तिसऱ्यांदा तुम्ही त्यांना पराभूत केलेलं आहे. हे सगळं करत असताना काय विशेष प्लॅनिंग गोरसई बच्या विरोधात तुम्ही करता? प्लॅनिंग तर अशीच होती का प्रेशर नाही घ्यायचा. गोरसेबी जर गोरसेबी शेअर आहे भिवंडीची टीम तर आम्ही शवा शेअर आहे त्यांचं. क्या बात आहे. खतरो के खिलाडी म्हणूनच अल्ताप याला गणलं जातं भिवंडी क्रिकेटमध्ये. जिकडे अधिक धोका असेल तिकडे अल्ताप लगेचच एंट्री करतो. हिट आउट और गेट आउट अशा पद्धतीने नेहमी त्याचा अप्रोच राहिलेला आहे. विशेष कोणत्याही पद्धतीचं प्रेशर नाही, स्वतःचा गेम व्यवस्थित ठेवण्याचा ते प्रयत्न करतात टेंभवली आणि त्यामुळे बऱ्याचदा त्यांना निश्चितच सक्सेस सुद्धा मिळतो. आता या अगोदर सामना तुम्ही दिमागदार पद्धतीने जिंकलात, तरी पण अर्थात माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अजून काही असे फॅक्टर्स आहेत का जे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने व्हावेत असं वाटतं? म्हणजे काही चुका तरी सुद्धा तुमच्याकडून झाल्यात का कर्णधार म्हणून इतक्या मोठ्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला त्या दुरुस्त कराव्याशा वाटतात? नाही, आता तर काही चुका नाही, सर्व चांगला चाललेलं आहे टीममध्ये. सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत. अल्ताफ, तुम्हाला तुमच्या संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. निश्चितच तुम्ही प्लॅनिंगसाठी इथनं निघू शकता. त्याचबरोबर आपण जातो विधी 11 बेस्ट ऑफ बोरशिती संघाच्या संघनायकाकडे. तुम्ही सुद्धा या अगोदरचा सामना फार चांगल्या पद्धतीने जिंकलेले आहात. आणि गावदेवी सापाडेसारखा मोठा संघ निश्चितच तुम्हीही पराभूत केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिली लढत जिंकत असता एखाद्या टुर्नामेंटमध्ये आणि दुसऱ्या लढतीसाठी सज्ज होत असता, त्यावेळेस लढत जिंकल्यानंतर तुमच्या गोटामध्ये कशा पद्धतीचं वातावरण तयार होतं याविषयी निश्चितच जाणणं आवडेल. नक्कीच कॉन्फिडन्स येतो प्लेयरला प्रत्येक. आणि सकाळी सकाळी पहिली मॅच जरा बॉडी वगैरे फ्री नसते, एवढं वॉर्म वगैरे करून देखील तेवढी बॉडी फ्री होत नाही. सकाळी पहिली मॅच जिंकल्यावर दुसऱ्या मॅचसाठी चांगला एक एक्सपिरियन्स असतो. यावेळेस एक चांगलं बॅटल निश्चितच आम्हाला पाहायला मिळेल. हो, 100%. आणि 100% देण्याचा निर्धार निश्चितच बोरशेती संघाच्या संघ कर्णधारानेही केलेला आहे. मित्रांनो, ही नाणेफेक संपन्न झाली. जी जिंकली साई सिद्धा टेंभवली संघाच्या संघनायकाने. निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे, जे बॅरिकेड्स आहेत त्यावर तुम्ही जोर देऊन उभं राहू नका, विनंती आहे. आणि त्याचबरोबर या पडद्याच्या आतमध्ये निश्चितच प्रवेश निषिद्ध आहे, तिकडे जायचंच नाही. जाऊया समालोचन कक्षामध्ये. या ऐकूया नरेश डोमे सरांना. धन्यवाद. बॅरिगेडच्या आतमध्ये कोणी प्रेक्षकांनी येऊ नका. अतिथी कक्षामध्ये फक्त अतिथी असतील, ग्रामस्थ असतील. इतर प्रेक्षकांनी कुणी आणि खेळाडूंनी अतिथी कक्षामध्ये येऊ नका. या ठिकाणी आपण तिसरे पंच या ठिकाणी बघतील. हेमंत शेट्टी सर आणि मुन्ना पठाण सर यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत मैदानामध्ये. आणि अभय पाटोळे सर जिथे ॲज अ थर्ड अंपायर काम करणार आहे. गणेश रोहनची जोडी मैदानामध्ये आपण सकाळपासून धडाकेबाज चषकचा सामन्यांचा धडाका सुरू झालेला बघतोय. खरं तर एकंदरीत आपण पहिल्या 2 दिवसांकडे जाऊया. पहिल्या दिवशी आपण फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे आणि त्यामुळं इथे आपण बघू शकतो. चार धावा धावफलकावरती येत आहेत आणि पुन्हा एकदा नवीन सामन्याला, नवीन चेंडूला प्रारंभ होईल पहिल्या षटकातील. आपण चर्चा करतो पहिल्या दिवशी 8 सामने आपण निर्धारित ठरवले होते, मात्र आपण फक्त 6 सामने कंप्लीट करू शकलो. 7वा सामना अर्धवट राहिला, 8वा सामना आपल्याला घेता आलेला नाही आहे.
इथे अपील प्रश्न पंचांकडे मागितला आहे. चेंडू मात्र फाईन लेगकडे कूच करतोय आणि बघा सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॅटच्या साह्याने जाईल हा चौकार आणि त्यामुळेच पंचांनी LBWचं अपील पूर्ण फेटाळून लावलं. तर धावफलक पुढे पोहोचतोय 8. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या दिवशी आपण 8 पैकी 7 सामने फक्त कव्हर करू शकलो. शेवटचा सामना आपल्याला कव्हर करता आलेला नव्हता. पण आज तुम्ही बघाल की आज सकाळपासून कसे मॅचेस वेळेवरती सुरू आहेत, वेगवान सुरू आहेत. मला वाटते सकाळपासून ही 7वी मॅच आहे आणि अजूनही सूर्य अस्ताला जाईपर्यंत आपण आरामात 3 ते 4 मॅचेस कव्हर करू शकणार आहोत. तर या पद्धतीनंच स्पर्धा आता कव्हर करणं गरजेचं आहे. त्यासाठी संघांचं सहकार्य मिळणं अपेक्षित आहे. वॉट अ शॉट. आडव्या बॅटनं चेंडूला नाही, गोलंदाजावरती आडवा हात मारला. शानदार षटकार. तो लायटर घेऊनच गेलेला आहे मैदानामध्ये आणि त्याने आग लावली सीमारेषेला. कशी लावली बघा. पहिला चौकार, त्यानंतर पुन्हा 4, पुन्हा 6. 14 धावसंख्येवरती नाबाद गणेश डिंगोरे, ज्याला टोनी या नावानं तो धोनी या नावाने तो प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्ह्यातला धोनी. खरं तर परमेश्वर शतकामध्ये असा एखादा आयटम तयार करतो, आपण त्याचे झेरॉक्स काढतो. शानदार. पुन्हा एकदा अप्रतिम फटका इथे मिळत आहेत 4. मैदानामध्ये सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती. इथे गणेश डिंगोरे मात्र अक्षरशः पेटून उठलेला आहे. बर्फाचे तट पेटून उठती, सदन शिवाचे कोसळते. आणि इथे पाहायचंय हो धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय करायचंय. नॉन स्ट्रायकर तयार नव्हता धाव घेण्यासाठी, मात्र गणेशला धाव हवी होती. इथे 1 धाव शेवटच्या षटकामध्ये घेऊन स्ट्राईक गणेशकडे राखलेली आहे. धावफलकावरती 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल रिप्लेमध्ये स्क्रीनवरती, बॅटच्या समोर, अगदी पायाच्या समोर बॅट आणली. गोलंदाजाचा प्रयत्न छान होता. मोठ्या फटक्यासाठी निश्चित गणेश जाईल अशी त्याची कदाचित अपेक्षा असावी, मात्र गणेश शेवटच्या क्षणी आपल्या फलंदाजीला फटक्याला मुरड घातली आणि बॅटपॅड एकत्र आणलं. 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. विनोदचं षटक निश्चित मोठं महागडं ठरलेलं आहे. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. आणि जर आपण बघतो ना, एखाद्या एम्प्लॉईचा जर पगार 1 तारखेला झाला आणि 2-3 तारखेपर्यंत बराचसा पगार संपून जातो आणि मग त्याच्या लक्षात येतं का अरे अजून तर 28 दिवस आहेत. मग तो काय करतो, 1-1 रुपया खर्च करताना विचार करतो, काटकसर करतो. आणि इथे आता तशीच वेळ आलेली आहे. मला वाटते पहिल्या षटकामध्ये 19 धावा, 50 धावांचं टार्गेट होतं. 31 धावा 24 चेंडूमध्ये समोर टार्गेट आहे. 30 धावा रोखायच्या 24 चेंडूमध्ये. हे मोठं आव्हान असणार आहे. ते म्हणजेच भूमी 11 कुंदे संघासमोर. इथे पाहायचं आहे स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र हलकंसं अपील आहे त्यावरती पंच हेमंत शेट्टी सरांचा कुठलाही निर्णय नाही. दरम्यान धावफलक तिथेच असणार. 19 धावा. पहिला चेंडू अप्रतिम ठरलेला आहे. लेंथ बॉल हे गरजेचे असतात आणि किफायतशीर सुद्धा ठरतात जे यॉर्क लाईनमध्ये तुम्ही टाकता. आणि इथे बघायचे खरं तर सातत्यानं एका पाठोपाठ एक तुम्ही यॉर्कर टाकणं हे सुद्धा कठीण असतं. त्यासाठी सुद्धा सराव मोठा हवा असतो. फुलर लेनचा चेंडू यावेळेस पुन्हा ड्राईव्ह केला होता कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे होता. एक्स्ट्रा कव्हरला विनोद अडवतोय, धाव मिळू देत नाही. पहिल्या 2 चेंडूवर तर धावा नाहीत. स्ट्राईक एंडला तोच आहे गणेश डिंगोरे. पहिल्या षटकामध्ये गणेश डिंगोरेने तब्बल 3 चौकार 1 षटकार ठोकत गोलंदाज विनोदची पळताभुई थोडी केली होती. मात्र इथे भूषणचे चेंडू बघा यावेळेस गुड लेंथवरती टाकला. स्वीपचा हा फटका गणेश डिंगोरेचा. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न केला त्याने, चांगला अडवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे जाऊन चेंडू उचलतोय.
हे समर्पण महत्त्वाचं असतं खेळामध्ये. तुम्ही बघितलं असेल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक एव्हन जोडी स्टँड समोर आहे आणि चेंडू तर जवळपास फाईन लेगपर्यंत होता, तिथपर्यंत धावत जाण्याची त्याला काही आवश्यकता नव्हती, पण तो गेला तिथे आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की चेंडू अडवण्यासाठी अक्षरशः मागे ढकलावा लागला. अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी सपोर्टला खेळाडू असणं गरजेचं असतं आणि हे महत्त्वाचं आहे. त्याने विचार केला असता की काही गरज नाही, तो अडवतो एकतर चौकार जाईल नाही तर अडवेल तो, मी कशाला जाऊ तिकडे. मग टीम तयार होत नाही. ओ पुन्हा एकदा स्वीप, परफेक्ट स्वीप आणि इथं मात्र 4 धावा. कमालीची फलंदाजी. डिंगोरेचं मला कौतुक करावं लागेल, कारण पहिले 2 बॉल लेंथ होते आणि पुढचे चेंडू सुद्धा लेंथ येणार आहे त्याला अंदाज आहे आणि त्याने स्वीप शॉट परफेक्ट निवडलेले आहेत. विशेष म्हणजे आपण स्पिनरच्या अगेन्स्ट स्वीप शॉट खेळताना बघतो नेहमी फलंदाजांना, पण वेगवान गोलंदाजांच्या अगेन्स्ट जे परफेक्ट गणेशने खेळले त्याला तोड नाहीये. वाह वाह, सुंदर फटका इथे पाहिले, गॅप होता कव्हरला, शानदार चौकार. गणेश डिंगोरे पुन्हा एकदा धावांची सरबत्ती करताना. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. 11 चेंडूमध्ये 29 धावा, सगळ्या त्याच्यात सगळे तोच खेळलाय. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती घेतली धाव आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज नॉन स्ट्राईकलाच राहील. 12 चेंडू खेळलेत ते गणेश डिंगोरेनं. षटक इथे संपणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 30 धावा, 3 षटके शिल्लक आहे, 18 चेंडू आणि विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. रोहन मला वाटतंय पायाला क्रॅम्प आलेले असावेत आणि म्हणूनच तो मैदानाच्या बाहेर येतोय. रोहन शेळके 30 धावा. रोहन 12 चेंडूमध्ये फक्त नॉन स्ट्राईक खेळला, सपोर्टरच्या भूमिकेमध्ये राहिला. एकही बॉल तो खेळला नाही, त्यामुळे धाव बनवण्याचा प्रश्नच नाही आणि तो आता रिटायर हर्ट होतोय. रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आउट हे 2 प्रकार असतात क्रिकेटमध्ये. रिटायर्ड हर्ट जर एखादा खेळाडू होत असेल तर तो परत मैदानामध्ये येऊ शकतो. मात्र काही खेळाडू मैदानाच्या बाहेर जातात, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसते मैदानामध्ये खेळताना, तर त्यावेळेस पंच त्यांना बाद घोषित करतात. एक असा एक प्रश्न आहे की एखाद्या गोलंदाजाला दुखापत झालेली आहे, त्याने पट्टी बांधलेली बोटाला आणि तो गोलंदाजीला आलेला आहे, पंच त्याला गोलंदाजी टाकू देतील का? असा एक प्रश्न आहे. मला वाटतं रोज आम्ही एक प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. प्रेक्षकांकडून मला सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. आता एक प्रश्न पुन्हा एकदा माझ्याकडून जातोय आणि प्रश्न असा आहे की गोलंदाजाने जर बोटाला पट्टी बांधलेली आहे तर पंच त्याला गोलंदाजी टाकू देतील का? याबरोबरच इथे लेंथ बॉल, सुंदर ड्राईव्ह केला चेंडूला, कव्हर पॉईंटला, तिथून 1 धाव. याच प्रश्नाचं अजून एक कंडिशन मी तुम्हाला देतो की गोलंदाजाच्या बोटाला पट्टी आहे आणि पंचांनी त्याला पट्टी काढायला सांगितली, त्याच्या पट्टीतून रक्त गळते, पट्टी काढल्यानंतर रक्त गळायला लागलेलं आहे, तर पुन्हा पट्टी बांधून पंच त्याला टाकू देतील का गोलंदाजी? याबरोबरच वॉटर स्टॉप, अप्रतिम क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला तिथे 1 धाव इथे पूर्ण होणार आहे आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचणार आहे. इथे 34 धावा.
या षटकामध्ये यस बाईज थ्रो चेक करायचं आहे. यस थ्रो चेक करायचं आहे. तिसरे पंच अभय पाटोळे सरांना विनंती आहे, आपण या गोलंदाजाची शैली या ठिकाणी चेक करा. तुम्हाला माहिती का, हरभजन सिंग ज्यावेळेस सुरुवातीला आला ना गोलंदाजीला, काही सामने खेळला तो भारतीय संघाकडून, मात्र त्यावेळेस त्याच्यावरती गोलंदाजीच्या ॲक्शनवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि मग त्याला संघातून बाहेर काढलं गेलं. पण तो इंग्लंडला गेला, तिथे जाऊन त्याने त्याची ॲक्शन सुधारली आणि ज्यावेळेस ती व्यवस्थित झाली त्यावेळेस पुन्हा भारतात आला आणि पुन्हा भारतीय संघात देखील, आणि तिथून पुढे त्याने किती विकेट्स घेतल्यात आपण बघितलेलं आहे. टेस्टमध्ये, वन डेमध्ये, T20मध्ये तीनही प्रकारामध्ये हरभजन अप्रतिम खेळला. 2007च्या वर्ल्ड कप जिंकले, T20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाचा सदस्य होता. 2011च्या संघाचा सदस्य होता. 34 धावा. आणि विशेष म्हणजे हरभजन तेंडुलकरला चिडवायचा की आम्ही वर्ल्ड कप जिंकलेला आहे, तुला अजून वर्ल्ड कप जिंकता आला नाही. इथे नंतर तेंडुलकर असताना 11चा वर्ल्ड कप आपण जिंकला. अशा काही गोष्टी असतात आणि खूप मस्करी करतात ही लोक भारतीय संघामध्ये. त्यांच्या इंटरव्ह्यूज तुम्ही ऐकले तर तुम्ही चकित व्हाल, इतकी मस्करी करतात एकमेकांची. एकदा हरभजननी तेंडुलकरला जकूजी म्हणजे छोटासा जो पूल असतो त्या स्विमिंग पूलमध्ये ओढून घेतलं. तेंडुलकर, अरे माझी 5 लाखाची घड्याळ, अरे माझं 5 लाखाचं घड्याळ. तो म्हणलं जाऊ दे 5 लाखाचं घड्याळ. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. एकदा सौरव गांगुलीचा असा प्रँक केला होता खेळाडूंनी की तो म्हणाला की मी आता राजीनामा देतो, पण तुम्ही असे आरोप माझ्यावर करू नका, हे कृत्य मी केलेलं नाही आहे. आता काय झालं होतं, कशी घटना घडली होती त्याची आपण विस्तृतपणे चर्चा करू. अजून तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे. मला वाटते तामिळनाडूमध्ये भारतीय संघ असेल त्यावेळेस आणि 1 एप्रिल दिवस होता. हरभजन सिंगनं काय केलं, युवराज सिंग वगैरे सगळे त्याच्याबरोबर होते, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मणसुद्धा त्यांच्या या कटात सहभागी होते. त्यांनी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये अशी एक बातमी छापून आणली. अर्थात ती बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून नव्हती आली, पण यांनी तशी बनवून घेतली बातमी की गांगुलीचं असं म्हणणं आहे की युवराज सिंग, हरभजन सिंग हे फेअर डिलिव्हरी मॅच पुढे सुरू राहणार आहे का, हे सरावाला वेळेत वर येत नाही, रात्री पार्ट्या करतात, दारू पितात, मुलींना फिरवतात, असं गांगुलीने पत्रकारांना सांगितलं. अशी बातमी ह्या लोकांनी छापून आणली आणि दुसऱ्या दिवशी सरावाच्या वेळेस हे सगळेच गांगुलीला म्हणाले आम्ही असं काही केलं नाही, तू खोटं का सांगितलं, आम्ही आता सरावाला येणार नाही. भरपूर विनंती करून झाली गांगुलीची. गांगुली सांगत होता की मी हे केलं नाही तर छापून आलं कसं काय. शेवटी गांगुली म्हणाला की मी राजीनामा देतो, पण मी असं काही केलेलं नाही आहे. आणि मग 1 तासाभराने त्यांनी सांगितलं की हा प्रँक होता, तुला एप्रिल फुल केले आम्ही. मजा येते. आपल्या टीममध्ये सुद्धा असं वातावरण असावं, एकमेकांची थट्टा मस्करी झाली पाहिजे. दरम्यान जाऊ मैदानामध्ये जिथे 1 धाव पूर्ण होणार आहे आणि धावफलकावरती हळुवारपणे स्कोअर पुढे पोहोचेल तो 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगले षटक राहिले. या षटकामध्ये मोठा फटका एकही नाही, ना चौकार ना षटकार, सगळ्या सिंगल्स आहे. एक पहिल्या चेंडूवरती 2 धावा, बाकी सिंगल्स धावा रोखलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये. मगाशी देखील आपण पाहिलं होतं अतुलनं तिसरं षटक टाकलं होतं, तिथे धावा रोखल्या होत्या. तर इथे तिसऱ्या षटकामध्ये काय ना सदानंद गोलंदाज सदानंद अप्रतिम गोलंदाजी करत होता आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यानं केवळ 5 धावा खर्च केला. मला वाटतंय मॅचमध्ये थोडीशी जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, जवळपास 30, तर इथे 6 धावा या षटकामध्ये. एकूण 36 धावा आहेत. 12 चेंडू 14 धावा अशी मॅच आहे. 777 गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी विरुद्ध भूमी 11 कुंद या 2 संघामध्ये मॅच. तगडा टीम आहेत दोन्ही पण आणि त्यामुळंच इथे संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 12 चेंडू 14 धावा. आक्रमणामध्ये परत एकदा भूमी 11 कुंदे संघ काही आक्रमक स्ट्रॅटेजी कशी आणतोय हे बघावं लागेल.
70-70 लाईव्ह ज्या स्पर्धा पुढे कव्हर करतायत, निश्चित भिवंडी ग्रामीण धमाका बिग बॅश 10 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा काही दिवसांमध्येच येते. 5 लाख रुपये प्राईज असलेली पुण्यामध्ये राष्ट्रवादी चषक, त्याचबरोबर 25 लाख रुपये प्राईज असलेली दुर्गापूर बिग बॅश धमाका या स्पर्धा नजीकच्या काळात येतात. घाटकोपरला देखील राष्ट्रवादी चषकाचं आयोजन आहे, तिथेही मोठं बक्षीस आहे. आणि या सगळ्या स्पर्धा 70-70 लाईव्ह कव्हर करतायत, तर निश्चित आपण 70-70 लाईव्हला सबस्क्राईब करा. या स्पर्धांच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मोबाईलवरती येतील. यायच्या असतील तर तुम्हाला बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल. 36 धावा धावफलकावरती आहे, इथे आपण बघू शकतो. हो हो हो, आता नेम लागणार का? आणि निश्चित नाही आहे, 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. नेमबाजी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, भाग आहे खरं तर बाउंड्री लाईनचं क्षेत्ररक्षण. आता आपण बऱ्यापैकी मातीच्या विकेटवर, मातीच्या ग्राउंडवरती आपण क्रिकेट खेळतो, त्यामुळं तिथे डाईव्ह मारणं किंवा हवेत सूर मारणं हे थोड्या गोष्टी अवघड आहे. पण तरी खेळाडूंनी त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. मी मुद्दामहून सरावाचे कसा सराव करता असं विचारतो संघनायकांना, तर सरावामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे. ओहो हो, स्वीपचा हा फटका, फुल टॉस, लेनचा पुरेपूर वापर केला, मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तयार होता. अगदी समोरच थोडासा बाजूला चेंडू असता तर एक चांगला चौकार मिळाला असता. मात्र धावफलकावरती 37 धावा. क्षेत्ररक्षक हे त्याच तोडीचं असतं. आपण पाहतो एखादा गोलंदाज ज्यावेळेस फील्ड सेटिंग करतो त्यावेळेस तो त्या पद्धतीचे चेंडू टाकतो की जेणेकरून क्षेत्ररक्षकांकडे चेंडू आला पाहिजे. इथे मात्र थोडासा हवेमध्ये चेंडू, फाईन लेगला खेळलेला अत्यंत सुंदर फटका मिळताय 4. नऊ चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन इथून पुढे. भूमी 11 कुंदे या 9 धावा कशा रोखणार हे बघायचे. केवळ अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. रोहन जो रिटायर हर्ट झालेला आहे तो केव्हाही परत येऊ शकतो. मात्र आपण बघू शकतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला फटका होता, सरळ बॅटनं ड्राईव्ह केला ऑफला. इथून 2 धावा प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 43 धावा. सलामीची जोडी म्हणता येणार नाही, मात्र एकही गडी बाद नसताना 43 धावा. 10 खेळाडू अजून बाद व्हायचे बाकी आहेत. धावा केवळ 7 आहे, तर विजयाच्या वाटेवरती अग्रेसर या ठिकाणी बघायला मिळत आहेत ते 7771 गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी. एक सिंगल इथून प्राप्त होणार आहे. हो, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धावा इथे आहे. ज्यावेळेस कमी धावसंख्येवर तुम्हाला रोखायचे प्रतिस्पर्धा, त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही चुका करू शकत नाही. या अगोदर आपण गोरसे बी संघाकडून मला 3 वेळा, एकदा चेंडू स्टंपला लागला, बाजूला गेला, 2 वेळा एकदा ओव्हरथ्रो झाला, एकदा खराब फिल्डिंग झाली. तर इथे ज्या 5-6 रन तुम्ही गमावल्या, खरं तर तुम्हाला तिथेच सामन्यामधून परत येण्याची संधी तुमची निघून जाते. त्यामुळे एक धाव महत्त्वाची असते, ती रोखली पाहिजे. आणि वा, लेंथ बॉल होता, मात्र काय नजर आहे बॉलवरती हे महत्त्वाचं आहे. टेनिस क्रिकेटचे खेळाडू शक्यतो नजर ठेवत नाही बॉलवरती, ते टप्पा बघतात आणि बॅट जोरात फिरवतात. इथे 46 धावा, षटक संपलेले 4, शेवटचं षटक आणि 4 धावांची आवश्यकता आहे. तर आपण बघू शकतो धावांचा डोंगर उभा करत असताना अक्षरशः 21 चेंडूमध्ये 43 धावा या गणेश डोंगरेने बनवलेल्या आहेत. गणेश डिंगोरे. गणेश डिंगोरेनं बनवल्या 43 धावा. काय खेळ आहे गणेश आज. सगळी जबाबदारी म्हणजे आपण बघतो ना, धावांचा गोवर्धन त्याने आपल्या बॅटवरती उचललेला आहे. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. इथे आपण पाहतो तिथे अनेक त्याच्या सवंगड्यांमध्ये काठ्या लावल्या होत्या त्यांनी पर्वताला. मात्र इथे सवंगड्यांना फार संधी मिळाली नाही. नवीन फलंदाज रवी त्याच्या सोबतीला आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा रवीनं बनवल्यात. तर रोहनला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. 12 चेंडूमध्ये तो नॉन स्ट्राईक एंडला होता.
इथे दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, अत्यंत सुंदर फटका. मी बघितले पहिल्या चेंडूपासून बघतोय की चेंडू बॅटपर्यंत येईपर्यंत बघतो आणि हे महत्वाचं आहे. विजयासाठी केवळ 2 धावा. गणेश डिंगोरे मैदानाच्या चारही बाजूला खेळतो. त्याचा आता वॅगन व्हील आपल्याकडे इथे उपलब्ध नाही आहे, अन्यथा वॅगन व्हील दाखवलं असतं. 70-70 लाईव्ह नक्कीच पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान सॉफ्टवेअर देखील आणतील आणि वॅगन व्हील सुद्धा तुम्हाला दाखवतील. पण 45 धावा नाबाद. ओ हो 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 हो. आणि इथे षटकार, अर्धशतक, पहिलं अर्धशतक, धडाकेबाज स्फोट. जिंकलाय तो 771 गावदेवी गोठेकर बी संघाने. तर यानंतरच्या सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या होणार आहेत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आता सुरू होतोय आणि